प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उशाखाली ठेवा ही एक वस्तू नशीब उजळेल. मित्रांनो, सर्वजण आपली झोपण्याची खोली ही अत्यंत महत्त्वाची मानतात. केवळ झोपण्यासाठी वापरली जाणारी ही खोली नसून आपल्या आध्यात्मिक शास्त्राशी, ज्योतिषशास्त्राशी, भविष्यशास्त्राशी बऱ्याच गोष्टी या आपल्या झोपण्याच्या खोलीशी निगडीत असतात. बऱ्याचदा हॉल आणि किचन याविषयी विस्तृत मार्गदर्शन आपल्याला विविध माध्यमातून, वास्तुशास्त्रातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून मिळतं. मात्र जिथे आपण झोपतो ती आपली झोपण्याची खोली, आपली बेडरूम ही देखील शास्त्रोक्त असणं महत्त्वाचं आहे. मात्र बऱ्याचदा आपल्याला याविषयी विस्तृत ज्ञान मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या बेडरूमच्या अर्थात झोपण्याच्या खोलीमध्ये चुकीच्या वस्तू ठेवतो आणि मग आपल्यासोबत चुकीच्या घटना घडू लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बेडरूम मध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत याविषयी आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. आपण बऱ्याचदा कळत नकळत आपल्या बेडरूम मध्ये चुकीच्या वस्तू ठेवतो, ज्यामुळे नकारात्मकता वाढीस लागते आणि मग घरात नकारात्मक गोष्टी घडू लागतात. बऱ्याचदा कलह होतात, एकमेकांशी न पटणं, सतत भांडणं होणं, एकमेकांच्या मतांचा आदर न केला जाणं, मग त्यातून गैरसमज निर्माण होणं, अशा गोष्टी घडतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मकता हवी असेल तर तुमच्या झोपण्याच्या बेडरूमच्या खोलीमध्ये देखील सकारात्मकता हवी. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अशी कोणती एक वस्तू आहे जी आपल्याला आपल्या झोपण्याच्या खोलीमध्ये उशाखाली ठेवायची आहे, ज्यामुळे कायम सकारात्मकता नांदेल आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील कायम मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या उशीला कमी समजू नका. तुम्हाला वाटेल उशीखाली ठेवल्याने असा काय फरक पडणार आहे, मात्र तुमच्या उशीला तुम्ही अजिबात कमी लेखू नका. शास्त्रानुसार तुम्ही ज्या उशीवरती झोप त्या जागेमध्ये आणि त्या उशीमध्ये तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य बदलण्याची ताकद असते. त्यामुळे आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशी कोणती एक वस्तू आहे जी आपल्याला या उशीखाली ठेवल्यानंतर सुख, समृद्धी, धन, ऐश्वर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. माता लक्ष्मीची कृपादृष्टी लाभणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुम्ही आर्थिक सुसंपन्न आयुष्य जगू शकाल. तर ती वस्तू आहे तुळशीचं पान. मित्रांनो, मात्र हा उपाय करताना तुम्हाला फक्त तुळशीचं पान उशाखाली ठेवायचं नाही, तर दररोज 1 रुपया तुम्हाला कोणत्या तरी व्यक्तीला दान करायचं आहे आणि मग रात्री 1-2 तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तुळशीची पानं तुम्हाला उशाखाली ठेवून झोपायचं आहे. मित्रांनो, हा उपाय बरेच व्यापारी करतात, त्यामुळे त्यांना कधीही आर्थिक अडचण जाणवत नाही आणि त्यांचा व्यवसाय कायम सुसंपन्न असतो. त्यामुळे तुम्ही देखील अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे तो करून बघा आणि प्रतिक्रियेत आम्हाला तो कसा वाटला हे नक्की कळवा. आणि अशाच उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.